मनोज जरांगे पाटलांच्या आमरण उपोषणाला यश आलं असून शासनानं त्यांच्या मागण्या मान्य केल्या। मनोज जरांगे पाटलांच्या मागण्या मान्य झाल्यानं धुळ्यामध्ये मराठा समाज बांधवांनी एकत्र येत आग्रा रोडवरील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याजवळ गुलालाची उधळण करत ढोल ताशांच्या गजरात मराठा समाजानं जल्लोष केलाय। 350 वर्षांनंतर छत्रपती शिवरायांच्या रूपानं मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाला मिळाले असल्याची भावना मराठा समाज बांधवांनी यावेळी व्यक्त केली। संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे मागील 2 वर्षापासून समाजासाठी पोटतिडकीने उपोषण करत होते। अनेक वेळेस त्यांनी जीवाची बाजी लावली होती। आता मागील 5 दिवसापासून मुंबईमध्ये त्यांनी आमरण उपोषण केलं। सर्व समाज तिथे एकवलेला होता आणि शेवटी सरकारने सुद्धा या सर्व उपोषणाचा विचार करून, मराठ्यांच्या मागणीचा विचार करून सरकारने 8 पैकी 6 मागण्या मंजूर केलेल्या आहेत। याच्यातच मराठा समाजाला फार आनंद झालेला आहे आणि आमच्यासाठी या मागण्या तर महत्त्वाच्या आहेतच, परंतु आमचे संघर्ष योद्धा, आमचे दैवत मनोजदादा जरांगे पाटील हे आमच्यासाठी फार महत्त्वाचे आहेत। तरी आम्ही सकल मराठा समाज हे शासनाचे या उपोषणस्थळी ज्या संघटनांनी मदत केली, माननीय देवेंद्रजी फडणवीस, माननीय विखे पाटील साहेब, उपसमितीचे अध्यक्ष, तसेच शिवेंद्रराजे भोसले, तसेच इतर अन्य जे मान्यवर आहे त्यांचे सकल मराठा समाज आभार मानतो। आज आमच्यासाठी 350 ते 400 वर्षानंतर आमचे छत्रपती हे मनोजदादा जरांगे यांच्या रूपामध्ये आमच्यासाठी अवतरलेले आहेत। आज हे मनोजदादा जरांगे हे संपूर्ण मराठ्यांकरिता छत्रपती म्हणूनच आहेत। जय जिजाऊ, जय शिव। मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं यासाठी मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या 5 दिवसांपासून मुंबईच्या आझाद मैदानावर आमरण उपोषणाला सुरुवात केली होती। त्यांच्या या ऐतिहासिक आंदोलनाला यश मिळालं असून शासनानं त्यांच्या 8 पैकी 6 मागण्या मान्य केल्यात। यामुळे धुळ्यात मराठा बांधवांनी फटाक्याची आतिषबाजी करत गुलाल उधळत जोरदार असा जल्लोष केला। यावेळी जय जिजाऊ, जय शिवराय, मनोज जरांगे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है, तुमचं आमचं नातं काय, जय जिजाऊ, जय शिवराय आदी घोषणाबाजी करत मराठा समाज बांधवांनी यावेळी जल्लोष केला। ब्युरो रिपोर्ट, लुंबिनी न्यूज, धुळे।